तालुक्यातील धोत्रा तांडा येथील शाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षकांनी पारवा येथे देवदर्शनाला नेले असता परतीच्या वेळी पिकअप वाहन पलटी झाल्याने 4 शिक्षकांसह 14 विद्यार्थी जखमी झाले असून 3 शिक्षकांसह 4 विद्यार्थ्यांना पुढील उपचारासाठी रेफर करण्यात आले आहे। पालकांची कुठलीही पूर्वपरवानगी न घेता विद्यार्थ्यांना देवदर्शनाला नेणाऱ्या शिक्षकांवर आणि मुख्याध्यापकांवर कारवाई करून नियमबाह्य वाहतूक करणाऱ्या पिकअपवरही वाहनांवर कारवाई करण्याची पालकांची मागणी आहे। सध्या नवरात्र सुरू आहे, दर्शनासाठी भाविकांची रेग लागत आहे। विद्यार्थ्यांना पारवा येथील देवीच्या दर्शनासाठी मंगरुळपीर तालुक्यातील धोत्रा तांडा शाळेतील शिक्षकांनी देवदर्शनासाठी नेले। यासाठी पालकांची तसेच शिक्षक विभागाची कुठलीही परवानगी घेतली नसल्याची माहिती मिळाली आहे। देवदर्शनासाठी विद्यार्थ्यांचाही नकार होता, तरीही शिक्षकांनी जबरदस्तीने विद्यार्थ्यांना नेले। यामागे काय हेतू होता याविषयी चर्चा होत आहे। पारवा येथून देवदर्शन घेऊन पिकअपमध्ये विद्यार्थी बसवले आणि परत येत असताना सदर पिकअप वाहन पलटी झाली। या अपघातामध्ये 4 शिक्षक आणि 14 विद्यार्थी जखमी झाले। अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना रुग्णवाहिकेद्वारे उपचारासाठी मंगरुळपीर येथील ग्रामीण रुग्णालयात आणले आहे। प्राथमिक उपचार करून अपघातामध्ये गंभीर असलेल्या 4 विद्यार्थी आणि 3 शिक्षकांना पुढील उपचारासाठी रेफर केले आहे। विना परवानगी विद्यार्थ्यांना देवदर्शनासाठी नेणे यासाठी संबंधित मुख्याध्यापकासह दोषी शिक्षकांवर कायदेशीर कारवाई करावी, तसेच नियमबाह्य वाहतूक करणाऱ्या पिकअपवरही कारवाई करावी अशी मागणी पालकांनी केली आहे। या प्रकरणी पोलीस काय भूमिका घेतात आणि कुणावर कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुंबईसाठी अशोक रत्नपारखीसह कॅमेरामॅन अमर राठोड, मानोरा, वाशिम।